म्हणजे 1 किलो तांदूळाला 300चं चिकन. त्याला आता चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि हळद 1 चम्मच आणि मीठ टाकले त्याला 2 चमचे आणि तेल टाकलं 1 चमचा म्हणजे वाफळून घेण्यासाठी. हळद मीठ असं मॅरिनेट करायसाठी. आता काय करतो आपण? शिजवते मी थोडस त्याला हलकसं वाफळून. कसं शिजवायचं? हे काय आता पाणी ठेवते मी त्याच्यात बघा. होणारी बिर्याणी पाणी टाकले मी त्याच्यात 1 डब्बा भरून. अंदाजे टाकायचं पाणी आपलं. हे किती वेळ होऊन द्यायचं आता? हे 15 मिनिटं आपलं वाफळायचं फक्त, याला शिजवायचं नाही लय. फक्त तेल 15 मिनिटं. तेल मीठ आपलं हळद असं मिक्स मस्त व्हावा. इकडं मसाले परतूस तर ते होतं असं. तर 5 ते 10 मिनिटं झाले ना मग हे पाणी त्याच्यात ओतून द्यायचं काय चिकन मध्ये. म्हणजे तेच 2 टोमॅटो घेतले. आता त्याची पेस्ट करायची आपल्याला. 6 चमचे तेल टाकलेले मी त्याच्यात. आता हे चक्री फूल मसाल्यातलं खड्या मसाल्यात हे दालचिनी टाकली. हे बघ टाकलं. गरम मसाल्याचं पेस्ट टाकलं. कांदा 6 कांदे घेतलेले आहेत आपण. 6 कांदे हो पातळ कापून घेतले. म्हणजे कशी म्हणजे जास्त कापले 6 कांदे टाकले त्याच्यात. चांगले सारखा मसाला आपण वापरलेला आहे 2 चमचे मोठा भरून. तिखट मसाला आहे ना? घरी बनवलेला मसाला. आणि थोडासा कांदा मसाला रवीसारखा. कांदा मसाला हे टाकलं आपण अर्धा चमचा. पाणी जे आहे ना ते सारं चिकनच पाणी वापरलं गेलं पाहिजे समजा. म्हणजे भाताला जेवढं जे भेटणार ते चिकनचं आराख उतरलेलं पाणी टाकायचं. तेव्हा टाकताना पाणी मोजत टाकायचं. ते आपण अंदाजे तांदूळ किती घेणार आहे 2 डबे घेणार आहे ना त्या हिशोबाने मी पाणी टाकणार. बिर्याणी मसाला टाकला 1 पॅकेट 10 सोनाचा. चिकन मसाला चिकन मसाल्याची 1 पुडी. बिर्याणी मसाला 1 पुडी. मसाला टोमॅटो पेस्ट केली ना आपण ती टाकलेली आहे. ती थोडी होऊन द्यायची 1 मिनिट. मग नंतर मसाले मिक्स करायचे. मसाले टाकले हे माहिती सांगितलेले आहे मसाले. झणझणीत आणि झटपट होणारी बिर्याणी. आपल्याला त्याच्यात चिकन मिक्स करायचं आधी. चिकनचा गॅस बंद करायचा. बघ चिकन कसं झालेलं बघ. बघतो साधं आपलं सिंपल मिठातलं केलंय. आधी चिकन टाकून द्यायचं. शिजेल नाहीये फक्त मिठातलं उकळून.
पेस्ट टाकून टाकायची. ती भाजी मिडियम करून आणते, बारीक पण नाही. आता हे आणलं ना, असं चालायचं पावाचं. डबा भरलाय त्याच्यात. माझं हे मी अंदाज करून ठेवलेला आहे. तुम्ही तसं मोजून पण घेऊ शकता. असं तर पाणी सांगते मी. 1 किलो तांदूळ धुवून घेतलेत मी स्वच्छ. तर मित्रांनो हे बघा कसं मिक्स केलंय मी. बघा आणि असं करून घ्यायची आधी त्याला चांगली मिक्स घेतलं. आता तुम्हाला पाण्याची स्टेप दाखवते मी. आता आपण किती 1 डबा भरून घेतलेला ना. 1 डब्बा तांदूळ, हे बघा मित्रांनो हे असं घ्यायचं. हे बघा सारं मोजूनच टाकायचं, असं मोजून नाही टाकायचं. हे बघा 1 डब्बा घेतलं होतं तांदूळ, तर हे बघा 2 डबे पाणी टाकायचं त्याच्यात बरोबर. एक डब्याला हे 2 डबे पाणी टाकलेले आहे.